तुझा मोबाईल व्हायब्रेट होतो ना. नमस्कार, आपण सुरुवात करायची ना? सगळे आहेत का? ओके. नमस्कार. आज पु ल देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण पु ल देशपांडे यांच्या साहित्याचं वाचन करणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण पु ल देशपांडे यांचं गीत कल्याणी गजगेश्वर सादर करतील. शब्दा वाचून कळले सारे. शब्दा वाचुना कळले सारे. शब्दा वाचुना कळले सारे. शब्दांच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे. प्रथम तुला पाहिले आणि प्रथम तुला पाहिले आणि घडून येते घडले घडून येते घडले. गीतास म्या अर्चनवा गीतास म्या छंदनवा ताल निरा छंदनवान ताल निरा. त्या दिवशी का प्रथम समासे. त्या दिवशी का प्रथम समासे. सूर सांग अवघडली सूर सांग अवघडली हे शब्दांच्या पलीकडे. आठवते पुनवेच्या रात्री. आठवते पुनवेच्या रात्री. आठवते पुनवेच्या रात्री. लक्षद्वीप विरघळले गात्री. लक्षद्वीप विरघळले गात्री. मिठीत तुझिया मिठीत तुझिया या विश्वासे. मिठीत तुझिया या विश्वासे. उलगडले रहस्यमय उलगडले शब्दांच्या पलीकडे. शब्दा वाचून कळले सारे. शब्दा वाचून कळले सारे. शब्दांच्या पलीकडे हे शब्दांच्या पलीकडे हे शब्दांच्या पलीकडे. धन्यवाद. खूप छान कल्याणी. मस्त मस्त एकदम सुरुवात चांगली झालेली आहे. आता मी स्मिता पोतनीस सादर करते बटाट्याची चाळ यातील उपास या लेखाचा अंशतः भाग. उपास. बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही. अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंग मधल्या उपिर यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशील काकूंना कळायच्यात आमच्या कुटुंबाला कळली. एच मंगेशराव हे चाळीतले संगीतज्ञ.
परंतु त्यांना कुठल्या चिजांचे अंतरे येत नाहीत हे एरवी गाणं संपलं. एवढंच गाण्यातलं कळणाऱ्या राघुनानंद देखील ठाऊक. बाबलीबाईंच्या पाटल्या गहाण पडल्याची गोष्ट गहाण खतावरची शाई वाळण्यापूर्वी सर्वांच्या तोंडी झाली. आणि रतन समेट म्हणजे न्यू गजकर्ण फार्मसीच्या समेट काकांची मुलगी, तिने द्वारकानाथ गुप्तेंच्या मधूला लिहिलेलं प्रेमपत्र मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशीनाथ नाडकर्णी यांच्या मुलाने गॅलरीत उभं राहून पर्वचा म्हणतात तसं खाड खाड म्हणून दाखवलं. सगळे बहिर्जींचे वंशज नाना जातीत आणि पोटजातीत जन्मून बटाट्याच्या चाळीत वस्तीला आल्यासारखे आले आहेत. वास्तविक माझ्या उपासाचा निश्चय मी आधी माझ्या मनासज्जनाखेरीज येऱ्या कोणालाही सांगितला नव्हता. पण उपासाला सुरुवात करून पुरे 4 तास लोटले नाही तो वर्दळ सुरू झाली. पंत, मला मंडळी उगीच पंत म्हणतात. वास्तविक पंत वाटावं असं माझ्यात काही नाही. चांगला टेलिफोन ऑपरेटर आहे मी. हा, आता आपल्याला फूट पॅन्ट आवडत नाही हे खरं, पण म्हणून काय पंत? पंत हा काय झालाय मॅडनेस? अशा थाटात सोकाजी त्रिलोकीकरांनी सुरुवात केली. तुम्हाला काय वाटतं? चला तुमचा बॉस अशी फास्ट करून घेऊ सँक्शन तरी. पण माझं ऐका. मी 4 तासांच्या उपवासानंतर क्षीण होत चाललेल्या माझ्या आवाजात सोकाजी नानांची समजूत घडू लागली. पण नाही, सोकाजी मला सरमन देण्याचा चंग बांधून आले होते. माय गुड फ्रेंड, चला फास्टनी काय होतं? हा तर मुळी बॉसला कन्व्हिन्स करायचा वेच नाही. लिसन, तुम्हाला पाहिजे तर सिक नोट दे. माझे कझिनचा चाला MD आहे. यू विल गेट ॲज मच लिव्ह. पण चला उपास काय? पण माझं ऐका. अरे काय ऐका? मी तू काय सांगणार? दिस इज हंबग. 4-5 तासांच्या उपासाने माझी अशक्तता कणकण वाढत होती आणि इथे सोकाजी नानांना जोर चढत होता. चला लिसन, तू जेवून घे बरं. चला सोन्यासारखा संडे आहे, आज फिश काय मिळाली होती. पण तू उपास विपास नको करू. साधारण 1.5 तास त्रिलोकेकर बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले. त्यांनी तर एकच प्याल्यातल्या, सुधाकर तुम्ही आमचे पाठचे भाऊ, आम्ही तुम्हाला सांगू नये पण तुम्ही दारू सोडा या चालीवर सुरुवात केली. पंत, इथे कुशाभाऊंनी माझ्या पाठीवरून हातही फिरवला. पंत, ऐका माझं, 2 घास खाऊन घ्या. या वाक्याने काही अत्यंत सुतकी संकेत माझ्या मनात डोकावले. अहो पण नाही आणि परंतु नाही. पंत, आपण चाळीत इतकी वर्ष राहिलो ते भावाभावांसारखे. आमची ही आताच म्हणाली की तुम्ही उपवास सुरू केला आहे. जेवत होतो तसाच उठून आलो. नाही पंत, तुम्ही जेवायचं नाही तर कुणी? पंत, ऐका माझं. बाबा बर्व्यांच्या नारूची मुंज आठवा. 20 वर्ष होऊन गेली. 55 जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही. इथल्या तुम्हीवर कुशाभाऊने एक कुणका देखील काढली. कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबाने आज डोळे पुसले. ते काही नाही पंत, तुम्ही जेवलं पाहिजे. उपासानं काय होणार? अहो, जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता? जनोबाचा काय संबंध? माझे हे वाक्य पुरं व्हायच्या आतच नाटकातल्यासारखा काय संबंध? एवढे शब्द उच्चारून कुशाभाऊ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उसासा टाकला. कळल्या आहेत मला साऱ्या गोष्टी. टमरेलाची चोरी ती काय? अरे जाताना बरोबर थोडीच न्यायची आपल्याला ही चीज वस्तू. सारं इथंच टाकून जायचं आहे बरं. कुशाभाऊ म्हणाले. टमरेल? पंत, उजाडल्यावर टमरेल नाही. टमरेल उजाडल्यावर कोंबडं नाही. थांबा. हा, कोंबडं झाकलं म्हणून त्या उजाडायचं राहतंय थोडंच. 3 दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर? चोरी? मला काही कळेना. पंत, तुम्ही नका कष्ट करून घेऊ. मी जनोबा पुढे 100 टमरेला भरून ठेवतो. वापर म्हणावा दिवसभर. पण पंत, तुम्ही या उपासाचा नाद सोडा. ही अन्नब्रह्माची उपेक्षा आहे पंत. पण कुशाभाऊ, माझं ऐकाल का? मला काही ऐकायचं नाही नि बोलायचं नाही. मला फक्त एकच पाहायचं आहे ते तुम्हाला भरपूर जेवताना. पंत,
सोडा हा नाद. नाही हो, अंतःकरण पिळवटून सांगतो मी तुम्हाला, नका पंत, नका ह्या उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्यानाश करू. उषा भाऊंना आवरणं मुश्किल झालं. शेवटी त्यांच्या गेल्याच आठवड्यात झालेल्या एका नाटकाबद्दल मी बोललो तेव्हा गाडीने रूळ बदलली. पण ते किती, अगदी थोडा वेळ, आणि गाडी पुन्हा मेन लाईनवर आली. नका नका हो पंत असं करू. अहो काय करतोय मी, कळतंय मला, ते ते तुटत माझं आतड, पण पंत सोडा हा विचार. आता मात्र मला काय बोलावं ते सुचेना. मी डोळे मिटून स्वस्थ बसलो. नाट्यभैरव कुशाभाऊ सुमारे पाऊण तास माझं एक अक्षरही ऐकून न घेता बडबडत होता. त्या नाट्यभैरव कुशाभाऊंच्या भीमदेवी भाषणाने साऱ्या चाळीला माझ्या उपासाची वार्ता पोचली आणि बिराडात हळूहळू पावलं न वाजवता मंडळी गोळा होऊ लागली. मी तोंड उघडलं की सर्वजण एकमुखाने, तुम्ही बोलू नका, तुम्हाला त्रास होईल, अशासारखे उद्गार काळजीयुक्त स्वरात काढायचे. आचार्य बाबा बर्वेंखेरीज सर्व शेजारी जमले. तळमजलेवरचा किराणा भुसार मालाचा व्यापारी शा चापशी देखील आला. असा कोणी आपास वापास करायला सुरुवात केला म्हणजे आम्हाला पण तो लई धास्ती वाटते. आमची कच मध्ये ते एक रावळ बाप्पा होता, असा तपास करून मरून गेला. पंत, आपास नाही करतो, आम्हाला धास्ती वाटते. बरोबर आहे, सगळ्यांनी उपास करायचा ठरवलं तर ह्याचं दुकान कसं चालणार. काशीनाथ नाडकर्ण्यांच्या कानात जनोबा रेगे कुजबुजले. माझ्या उपासाचं एक सोडा हो, पण जनोबाला कुठल्याच प्रसंगाचं गांभीर्य कळत नाही. मी स्वस्थ डोळे मिटून पडलो होतो. बाकी त्याखेरीज मी काहीच करू शकत नव्हतो. मंडळी तऱ्हेतऱ्हेच्या मुद्रा करून माझ्याकडे पाहत होती. लहान मुलं खिडक्यांच्या गजातून आळीपाळीनं डोकावत होती. चिंत्याचे बाबा मरणार का रे चंदू, कुठलंच कार्ट तेवढ्यात माझ्या जीवावर देखील उठलं. परस्पर त्याच्या पाठीत कोणीतरी धक्का घातल्याचं मी ऐकलं. आत येणारा प्रत्येक जण पंतांना स्वस्थ पडू द्या असं सांगत होता आणि आपण स्वतःच आमच्या खोलीत गर्दी करत होता. माझ्या पाकिटातले सगळे पिवळे हत्ती चौकशीला आलेल्या मंडळींनी संपवले होते. सुपाऱ्या लांबवल्या होत्या. तपकात फक्त देठ, लवंगा, साली शिल्लक होत्या. मी काहीही बोलायला तोंड उघडलं की पंत, नका, तुम्ही स्वस्थ पडा, असा एक मुखाने आवाज उठायचा. तेवढ्यात कुणीतरी माझ्या उशाशी उदबत्ती देखील आणून ठेवली. शेवटी मी कळवळून ओरडलो, अहो असं काही नाही, मी जो हा उपास सुरू केला आहे तो सोडा पंत, सोडा सोडा. नाट्यभैरव कुशाभाऊला नाटकात दुसऱ्याची वाक्य तोडायची इतकी भयंकर खोड की भाऊ पंकीत राघोबाचं काम करताना रामशास्त्राच्या पार्ट्याने देहांत प्रायश्चित्तातला देहांत म्हटल्यावर प्रायश्चित्ता वाचून गत्यंतर नाही हे न्यायाधीशाचं उरलेलं वाक्य आपण राघोबा आहोत हे विसरून त्याने स्वतःच म्हणून टाकलं. माझ्या भोवतालची गर्दी हळूहळू वाढत होती. आमचे कुटुंब देखील बसतातच. आज जमलेल्या बायकांना काय काय सांगत होतं परमेश्वर जाणे. स्वयंपाकघरातून बाहेर पडणारी प्रत्येक बाई हे या महाभागाचं आता अखेरचं दर्शन असा चेहरा करून माझ्याकडे पाहायची आणि बाहेर पडायची. एरवी कुठल्याही बाईनं माझ्याकडे वर डोळा करून पाहिल्याचं मला आठवत नाही. उपासाचे निराळे निराळे म्हणतात ते तेज इतक्या लवकर तोंडावर चढत असेल याची मला कल्पनाही नव्हती. या साऱ्या जमावातून माझी सुटका करायला गजेंद्र मोक्षाच्या वेळी साक्षात श्री विष्णू धावत आले तसे एच मंगेशराव सोबत तबला आणि सुस्वर पत्नी वरदाबाई यांना घेऊन आले. वरदाबाईंच्या हातात तंबोरा होता. पंत, एक डिवोशनल सॉंग म्हणायची इच्छा आहे अशी प्रस्तावना करून माझ्या कॉटच्या पायथ्याशी मंगेशरावांनी सपत्नीक तळ ठोकला आणि वरदाबाईंनी मीराबाईंच्या तुमपिन मोरीत तोंड घातलं. वरदाबाई गोवर्धन गिरधारीपर्यंत पोचल्याही नसतील इतक्यात सोटाछाप मलमातल्या जाहिराती जसं उंदरास पाहून मांजर या न्यायाने रोप पळतात तसे आमचे शेजारी पळाले. खोलीत फक्त मी आणि हट्टंगडी कुटुंबाचे संगीत एवढी शिल्लक राहिली. वरदाबाईंच्या स्वरातले आणि त्याहूनही एच मंगेशरावांच्या तबल्यातले सामर्थ्य त्यावेळी मला खऱ्या अर्थानं प्रतीत झाले. खडी सभा में द्रौपदी ठाडी राखो लाज, वरदाबाई राखो लाज म्हणत होत्या. अमारी म्हणताना वरदाबाई असा एक एक सूर लावित होत्या आणि मंगेशराव तबल्यावर अशा काही करामती करत होते
की एखाद्या वेळी ही गोवर्धन गिरधारी माझ्या उपवासाची खबर घ्यायला खरोखरच येईल की काय अशी धास्ती मला वाटायला लागली. माझ्या पोटात विलक्षण कालवा कालव सुरू झाली. ती त्या संगीतामुळे होती की भुकेमुळे होती ते अजूनही मला उमगलेलं नाही. हट्टंगडी दंपतीचं संगीत केव्हा संपलं कोण जाणे. मी जागा झालो त्यावेळी रात्रीचे 10:30 वाजले होते. पहिल्या दिवसाच्या उपवासात मी फक्त कॉफी, केळी, एक अंड म्हणजे उकडून 2 संत्री, भुईमुग दाणे आणि भुईमुग दाण्यांनी पित्त होऊ नये म्हणून लिंबाचा रस. कॉफीने मला बद्धकोष्ठ होतं म्हणून दूध पचायला जड जाऊ नये म्हणून काळ्या मनुका आणि 2 चमचे मध एवढ्यावरच भागवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर चाळीतले एकमेव साहित्यिक म्हाळसाकांत पोंबुर्बेकर यांनी चाळकरी ह्या चाळीतल्या हस्तलिखित मुखपत्राचा अंक आणून एखाद्या राज्याच्या सनदा अर्पण कराव्यात अशा नम्रतेने माझ्या हातात दिला. पंत, उपोषण विशेषांक आहे. पोंबुर्बेकर म्हणाला. वास्तविक चाळकरी दैनिकाचा साधा अंक अजून निघालाच नाही. प्रत्येक अंक हा विशेषांकच असतो. आज उपोषण विशेषांक, कालचा स्वच्छता विशेषांक, त्यापूर्वी चाळ पुनर्रचना समिती विशेषांक, एकदा भैया विशेषांक सुद्धा निघाला. असे विशेषांकावर विशेषांक काढायची त्याला फोडच आहे. त्यामुळे त्याच्या उपोषण विशेषांकाचं मला विशेष काही वाटलं. अंकावरील ठळक मथळा पाहून मात्र मी स्तंभित झालो. चाळीय ऐक्यासाठी पंतांचे आमरण उपोषण. पोंबुर्बेकर, मी 18 तासांच्या उपोषणानंतर शरीरात उरलेले सारे प्राण म्हणजे महिन्याच्या शेवटी बिराडातील फणी करंड्याच्या पेटीपासून ते रवळीपर्यंतच्या दिडके आणलेल्या एकवटून अखंड रुपया जमवतो ना त्याप्रमाणे एकवटून ओरडलो. माझ्या ओरडण्याने त्याच्यावर तिळमात्र काही परिणाम झाला नाही. त्याच्या प्रत्येक अंकानंतर कोणी ना कोणी त्याच्यावर असेच ओरडतो. काय? शांतपणाने तो विचारता झाला. कुठल्या गाढवानं सांगितलं की मी चाळी ऐक्यासाठी उपोषण करतो आहे म्हणून? सगळेजण असंच म्हणतायत, तो उद्गारला. मग सगळेजण गाढव आहेत, मी म्हणालो. इंटरला मी लॉजिक घेतलं त्यामुळे 2 प्रमेयातून हा सिद्धांत सटकन बाहेर पडला आणि पोंबुर्बेकर चूप झाला. माझा हा उपास अगदी खाजगी स्वरूपाचा आहे. त्याचा चाळीशी काय संबंध? कसं? समेळ काका म्हणाले की चाळीतल्या जातीयतेविरुद्ध तुम्ही हे उपासाचं शस्त्र उभारलं. समेळ काका गेला खड्ड्यात. ठीक आहे. पावशे म्हणाले की हेड क्लार्कनं तुमची लीव सँक्शन केली नाही म्हणून कारकुनांच्या दुःखांना तोंड फोडण्यासाठी तुम्ही हा उपास सुरू केला आहे. अरे पावशे गेला मशणात. ठीक आहे. नाट्यभैरव कुशाभाऊ म्हणतो की जनोबा रेग्यांनी त्यांचा टंबरेल चोरण्याचा आरोप केला म्हणून त्यांच्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून तुम्ही उपास केला. अरे जनोबा गेला वरच्या 2 वाक्यात खड्डा आणि मसण या जागा भरल्यामुळे जनोबाला कुठे पाठवावं हे मला सुचेना. त्यामुळे जनोबा गेला यात असं म्हणून मी सर्वनामावरच भागवलं. परंतु त्याच्यावर परिणाम झाला नव्हता. रेफ्रिजरेटर मध्ये मेंदू ठेवल्यासारखा तो वागत होता. ठीक आहे, उद्याच्या अंकात तुमचा खुलासा प्रसिद्ध करू. काही गरज नाही. माझ्या उपासाशी चाळीचा काही संबंध नाही. मग कशाशी संबंध आहे? माझं वजन उतरण्याशी. हो, पण उपवास हा समाजात आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना? मला ठाऊक नाही. हे पहा, मी खण उघडून वजनाचं कार्ड त्याच्या डोळ्यापुढे नाचवत म्हटलं, वाचा. आप बहुत समजदार है. पोंबुर्बेकर वाचू लागला. हे काय वाचता? वजन वाचा. हे पहा, 12 स्टोन आणि 13 पाऊंड. फक्त 13 पाऊंड वजन तुमचं पंत? आणि 12 स्टोन वाचलं ते काय? 12 गुणिले 14 म्हणजे किती? किती 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 काय करता? 14 गुणिले 12 14 12 14 10 14 म्हणजे 40. 140 अधिक 14 दुणे 28 म्हणजे किती झाले? हो हो काय? 168 अधिक 13 म्हणजे 181 पाऊंड. कुणाचं वजन आहे हे? त्याचा तोच थंडपणा चालू ठेवून तो म्हणाला, तुझ्या बापाचं. मला दुसऱ्याची वजन करायची आहेत काय? हे माझं वजन आहे.
असेल असेल नाही आहे. आता सांग, माझ्या वजनाशी चाळीचा काय संबंध? 181 पाऊंड वजन झालं माझं, त्यातून उद्या मला मधुमेह होणार, ब्लड प्रेशर होईल, हार्ट ट्रबल होईल, मेलो पटकन तर चाल येणार आहे का मदतीला? का नाही येणार? पावशांची आजी वारली तेव्हा बाहेर हो, त्याच्या थंडपणाचा कळस झाला होता. जागवू नका पंत, पण हे तुम्ही आधी का नाही लोकांना सांगितलं? पण तुम्ही माझं ऐकाल तर ना. हळूहळू माझ्या खासगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नायकी भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण. पेललं नाही तेव्हा खासगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. वजन कमी झालं पाहिजे या विचारानं माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरतं या विचारानं मला त्याचंही काही वाटत नव्हतं. ही पूर्वीसारखा गाढ झोपत नाही ह्यावर माझ्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरात तर असतात रात्रभर, अशा सारखी दुरुत्तर ती मला करत होती. ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकीकर. तुला सांगतो पंत, डाएट कर. त्याला बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नको. हो, म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. जणू पारेगे या माणसाला काय म्हणावं हे मला कळत नाही. नेहमी तिरकं बोलायचं म्हणजे काय? पण सोकाजीनी त्याला परस्पर जामून टाकलं. ए इडियट, त्याला सगळ्याच गोष्टी जोक काय मारतो नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडलं असतं माझं वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठे आहेत लठ्ठ? तुम्ही डाळी सोडा. काशीनाथ नाडकर. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका. स्मोकिंग सोडा. अहो, दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. आणि सगळ्यात कहर म्हणजे भाईसाहेब तोबळ म्हणाले, पंत, नोकरी सोडा. काय म्हणता काय? कोणीच सांगत नाही, दिवसभर खुर्चीवर बसून बसून वजन वाढत राहतं. फिरतीची नोकरी बघा. काही धूर्त लोकांनी मला मुंबई सोडा असाही उपदेश केला. हा उपदेश माझ्या वजनाकडे पाहून केला नसून चाळीतल्या 2 फुल्यांच्या जागेकडे पाहून केला होता. हे न कळण्या इतका मी काही हा नव्हतो. फक्त बायको सोडा एवढे सांगणारा महाभाग भेटायचा राहिला होता. एकाने भर ट्राम मध्ये मला धोतर सोडा असंही सांगितलं. मी मात्र ह्या साऱ्या जनांचं ऐकून मनाचं करायचं ठरवलं होतं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुरुची रिरकर. मी पु ल देशपांडे यांच्या गोळाबेरीज या पुस्तकातलं घरगुती भांडणे वाचत आहे. संसाराला बहिणाबहिणी तापलेल्या तव्याची उपमा दिली आहे. 2-4 चटके लागल्याशिवाय खरपूस भाकरी मिळायची नाही. थोडक्यात म्हणजे संसार ही सुळावरची पोळी नसली तरी तापलेल्या तव्यावरची पोळी आहे. वातावरण थंड असलं तर थंड स्वयंपाका इतका संसारही बेचव. अधूनमधून वाहणारे उष्ण वारे संसार कसा उबदार ठेवतात. आणि म्हणूनच संसारात बारीक सारीक चकमकीतून उडणाऱ्या ठिणग्यांना एवढं महत्व आलंय. लग्नपत्रिकेत 36 गुण जमतात की नाही हे मोठं बारकाईने पाहिलं जातं. आणि अशा या 36 गुणी पत्रिका लग्नानंतर एकत्र आल्या की त्या पत्रिकातील गुणांपेक्षा 36 या आकड्यांचंच काही विशेष वजन वाढू लागतं. अधूनमधून कुणाच्या तरी 32शीचा गुण म्हणा, नाहीतर काही म्हणा, एरवी अतिशय प्रेमात वागणारं जोडपं एकदम 36च्या थाटात एकमेकांकडे पाठ फिरवतं. पुण्या विद्वानानं मराठी भाषेचा 63 हा शब्द कुठल्या तरी 63 साधूंच्यांवरून आला आहे असं म्हटलंय. मला व्युत्पत्तीशास्त्र फारसं येत नाही, परंतु 63 63पणा अजिबात नाही. उलट तोंड मिळवणी करण्याची इच्छा आहे. त्या मनाने हा 36 अधिक 63 आहे. 25शीत भांडण्याचा प्रश्नच नसतो. 30शीत पुरुषाला तरी निदान भांडायला सवड नसते, कारण तो त्याचा ऐन कर्तबगारीचा काळ. पानात पिठलं आहे की श्रीखंड आहे याची चर्चा करायला त्याला वेळच नसतो. पण एकदा 35शी पर्यंत सगळी स्थिर सावर झाली की 36शी सुरू होते. आणि आंबाड्याची भाजी शिजून तयार झाली की शेवटली फोडणी पडावी
तशी घरगुती भांडणाची फोडणी तिथे पडते. 20-25 भांडणं होतात, पण त्यांना तिखट मिठाची चव यावी इतकी ती तिखट नाहीत. म्हणजे वळवाच्या सरी इतकी देखील ती टिकाऊ नसतात. त्यामुळे भांडण चांगलं रुजतच नाही. बरं, भांडायला मुद्देही फार नसतात. 36 संसाराचं दशक गाठलेलं असतं. कलह कार्याला आज गेली 10 वर्ष पाहतोय मी किंवा गेली 10 वर्ष सोसते मी असा संकल्प सोडून सुरुवात करता येते. आणि भांडणाचं कारण लपवणं हे तर भांडणाचं खरं कसं? तुम्ही मला लुगडं आणतो असं कबूल करून लुगडं आणलं नाही, अशा स्पष्ट नोटीस बजावण्यात येत आहे च्या थाटात भांडण सुरू झाल्याचं माझ्या चोरून देखील ऐकिवात नाही. आम्ही काही भांडणं ऐकलीयेत, काही चांगली भांडणं ऐकलीयेत. त्यात नवऱ्याच्या चतुराईनं मी म्हणणाऱ्या मुत्सद्यांना विचार करायला लावला असता अशी भांडणं ऐकलीयेत. आणि काही भांडणं स्वतः तोंड दिलंय. आता भांडण मिटवायला तोंड देणं हा उपाय चांगला की तोंड न देणं हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. संसारात भांडणं हे तोंडी लावणं आहे का तोंडी लागणं आहे हे भांडणाऱ्याच्या कसबावर अवलंबून आहे. ज्याप्रमाणे पटाईत कुस्तीगीर कुस्ती खेळतात आणि आडमाप तालीमबाज नुसतेच मातीत दंगा करतात, त्याप्रमाणे पटाईत नवरेही भांडणं खेळतात. आणि हा खेळ अत्यंत बिकट आहे, कारण हे भांडण आत्ताच मी म्हणालो तसं सरळ सरळ नसतं. मगाचच उदाहरण घ्यायचं म्हणजे प्रसंग असा, नवऱ्याने पातळ आणण्याचं वचन देऊन आणलं नाही. समजा हेच 2 पुरुषात भांडण असतं तर कसं झालं असतं? आता पुरुषात एकमेकांना पातळ आणून देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. समजा 2 मित्र आहेत, एकानं दुसऱ्याला ऑफिसातून येता येता सिनेमाचं तिकीट काढून आणून द्यायचं वचन दिलं आणि तो विसरला. या प्रसंगातला कलह सरळ होईल. बंडोपंत, विसरलो बुवा तिकीट आणायला. महामूर्ख आहात, तुमच्यावर विश्वास ठेवला हा आमचाच गाढवपणा. आता मंडईतून येता येता पुन्हा मटार आणायला सांगाल का? लेको, साधं सिनेमाचं एवढंच तिकीट आणता आलं नाही तुम्हाला आठवणीनं. ऑफिसातून काही गांजा पिऊन येता काय रे? मला चांगले हरिभाऊ फुकट नेत होते नाटकाला, तर आम्ही बसलो तुमच्या तिकिटाची वाट पाहत. हे पहा बंडोपंत, मी तिकीट आणायला विसरलो हे सत्य आहे. माणूस हा विस्मरणशील आहे आणि आता जास्त बोलार ना तर त्याचा अस्खलितपणा स्मरून मुस्कटात मारी. काय स्वच्छ अगदी आरशासारखं निर्मळ भांडण आहे हे. या डावपेच नाही, आडच्या वाटा नाहीत, प्रतीक नाहीत. प्रतिमा असल्या तर गाढव वगैरे सर्व परिचित प्रतिमा. त्यामुळे हे भांडण शास्त्रोक्त वाटतं, पण संसारातल्या भांडणाची जातच निराळी. सणसणीत आवाज हे वास्तविक भांडणाचं भांडवल. भांडणी मुद्द्यापेक्षा आवाजावर जिंकली जातात. पण मगाचं लुगड्या संबंधीचं भांडणच घ्या. तुम्ही लुगडं आणायला विसरला आहात, तुम्ही खरोखरच विसरला आहात. तुम्ही नेहमीप्रमाणे उजव्या हातात पिशवीभर अळू, मेथीची भाजी, अगर तत्सम विटामिन अगर प्रोटीनयुक्त भाज्या घेऊन घरात शिरता. बेल वाजवता, तत्परतेने दार उघडलं जातं. आत स्टोव पेटलाय, त्यावरून तुमच्या येण्याच्या वेळेची प्रतिज्ञा होत होती याचा अंदाज तुमच्या सराईत कानांना लागतो. कुटुंबाची दृष्टी पिशवीवरून पकोटीकडे जाते. तिथे नुसती छत्री आणि सकाळचं वर्तमानपत्रच आहे. हे वर्तमानपत्र तुमच्या ऑफिसातले नाना हरहरे तुम्हाला वाचून निम्म्या किमतीला विकतात हा मुद्दा गौण आहे. परंतु नुसतंच वर्तमानपत्र, तिथं दुसरं पुडकं नाही हे पाहून ऍसिड मध्ये टाकलेल्या लिटमस पेपर सारखा कुटुंबाच्या चेहऱ्याचा रंग बदलत जातो. उदाहरणादाखल चेहऱ्यावरील रंगाचा बदल दिसू शकेल असाच कौटुंबिक चेहरा गृहीत धरलाय. कानशिलं लालसर दिसू लागलीये. नाकाच्या शेंड्यावर एक विचित्र थरथर सुरू झालेली आहे. क्षणभर तुम्ही विचारात पडता आणि बंडाचं तात्कालिक कारण काही तुमच्या ध्यानात येत नाही. तुमच्या पोटात बर्फाची लादी बसवल्याचा तुम्हाला भास होतो. आता फक्त पहिलं भांड केव्हा वाजतं याची वाट पाहण्यापलीकडे तुम्हाला उद्योग नसतो. पूर्वी दारुगोळा पेटायला लागला की भांडी वाजवू लागली म्हणत. त्याचा उगम हा या स्वयंपाकघरातल्या भांड्यात असावा. आता हे भांडण कसं होतं पहा. चहाचं पातेलं दणकण आपटलं जातं. उकळतं पाणी हातावर उडतं. तुम्ही म्हणता अगो अगो हळू, चटका बसेल. उत्तर नाही. तुम्हाला वाटतं चटक्याबद्दल भरपूर सहानुभूती दाखवली गेली नाही. तुम्ही म्हणता या स्टोशी जरा बेतानं वागावं. आज
आजच वर्तमानपत्रात आलंय, तुमची अपेक्षा असते काय या प्रश्नाची, पण आज अपेक्षित अशी कोणतीही प्रतिक्रिया होणार नाही. वायदा पातळाचा होता. त्याऐवजी हिऱ्याची अंगठी आणली तरी त्या पातळावरच ती अधिक खुलून दिसली असती, म्हणून भांडण. मग तुम्ही चटक्याची सहानुभूती वाढवून म्हणता, परवा ती कोणीतरी बाई चहा चव आधण पायावर पडून मेली म्हणे. अपेक्षा ही की आता कुटुंब त्या मृत बाईबद्दल अगं अगो बाई विचारी, मुलं बाळ होती का तिला, अशी सहानुभूती दाखवणार. पण नाही, ती बाई मेली या वाक्याला सुटली हे उत्तर. घरगुती भांडणाला जर आगळी मीठ मसाल्याची उपमा द्यायची असेल तर तर असलं मितभाषी भांडण म्हणजे लवंगी मिरच्यांचा ठेचा. मिरची जितकी लहान तितकी अधिक तिखट या न्यायानं शब्द जितके कमी तितकं भांडण कसदार आणि मिरचीच्या ठेच्यानितकंच डोळ्यातून पाणी आणणार. हा, पण उपमेत बारीक फरक आहे. मिरचीचा ठेचा खाणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो, इथे प्रकार उलट आहे. इथे हे लवंगी शब्द उच्चारताना डोळ्यातल्या पाण्याच्या प्रवाहात भिजवून उच्चारले जातात आणि ते डोळ्यातलं पाणी म्हणजे स्पिरिट सारखं झोंबत जातं. या भांडणाचा प्रसंग वैरावर देखील न येवो. अर्थात प्रापंचिक चकमकीना पातळ, नथ, पाटली, बुगडी असलं काही महाग कारण लागत नाही. अगदी मजेत फिरायला जावं, सोबत कुटुंब असून देखील आनंदात असावं, मुलांचा हट्ट सुचू नये आणि त्यांनी शेजाऱ्यांच्या घरी खेळायचं कबूल करावं, वाटेत आपली अगर तिची मावशी भेटू नये, वेणीवाल्यांचा हरताळ असावा, नो पावडरींच्या दुकानाचं वार्षिक स्टॉक टेकिंग चालू असावं, कचेरीतल्या चहावाल्यानं चुकून आपलं बिल हेड क्लार्क कडून वसूल केलेलं असावं, आपण पर्वतीच्या वाटेवर असावं, भेळवाल्यानं फ्लू झालेला असावा आणि उसावर उसाच्या अनेक रोगांपैकी त्यांच्या गंडेऱ्या केल्यावर होणारा रोग पडलेला असावा. तमाम भिकारी जंगली महाराजांसमोर गेलेले असतात. थोडक्यात इकडे म्हणजे पर्वतीवर आणि तिकडे म्हणजे घरी आनंदी आनंद असावा आणि स्वार्थाचा बाजार बंद होऊन कोणीही पामरे रडत नसावे. अशा वातावरणात आपण फिरायला सहकुटुंब निघावं. आता भांडणाला काही कारण आहे का? पण इथेही भांडण होऊ शकतं. मुद्दा साधा असतो. तुम्हाला पर्वतीच्या पायथ्याशी बसावंसं वाटतं आणि कुटुंबाला त्या दिवशी नेमका देवीच्या दर्शनाचा पुळका येतो आणि मग तुम्ही म्हणता जाऊ पुन्हा केव्हा तरी. बस, बिघडला मामला. कधीतरी मेलं यायचं इथं, जरा 4 पायऱ्या चढून वर गेलं तर काय होणार आहे देव जाणे. अगं पण 4 पायऱ्यांनी भागणार काम नाही हे. 572 पायऱ्या आहेत. दिवसभर ऑफिसात काम करून आलोय मी. हा, आणि आम्ही घरी नुसता पंख्यानं वारा घेत पडलो होतो, शेजारच्या ग्रॅज्युएट गंगूबाई सारखा. आता ग्रॅज्युएट गंगूबाई हा टोमणा वरपांगी ग्रॅज्युएट गंगूबाईला आहे असं वाटेल, पण तसं नाही. तुम्हीच कधीतरी गंगूबाईच्या सुशिक्षितपणाची, तिच्या टापटिपीची गाफीलपणानं तारीफ केलेली असते. त्यामुळे हा घाव त्या प्रसंगातून स्फुरलेला असतो. हे भांडण मात्र जोरदार होतं. तुम्ही 2-4 पट्टे फिरवता. गंगूबाईच्या ग्रॅज्युएटपणाची तारीफ तुम्ही अत्यंत सोज्वळ मनानं केलेली असते. ती दिसायला 100 जणीतली आहे आणि तुमच्या कुटुंबाचा देखणेपणा 10 जणींच्या गिनतीत आटोपतो. हा काही तुमचा दोष नव्हे, अगं तुमच्या कुटुंबाचाही नव्हे. पण रूप कुणाच्या हातात नसतं. गंगूबाईचा संसार बघायला 5 जिने चढून जाल, पण एवढीशी पर्वतीवर देवीच्या दर्शनाला जायला निघाले तर पाय मोडले, असं या भांडणाला भलतंच प्रिअँबल जोडलं जातं. म्हणजे बराच वेळ प्रतिपक्षाला भांडणाचा नक्की विषय काय याचाच गोंधळात टाकून जायचं. घरगुती भांडणाचं एक वैशिष्ट्य आहे. समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तो हितकारी. परंतु हा न तुटणारा संवाद करायची समर्थांवर वेळच येऊन ठेपली नाही. त्यांच्या सुदैवानं काळ आला होता पण वेळ आली नव्हती. परंतु इथं हा वाद आपण गप्प राहूनही तुटत नाही. इथं वाद तर तोडला जात नाही, पण मीठ तोडलं जाण्याचा संभव असतो. स्वयंपाकघरातल्या वातावरणाचं आणि चुलीचं व्यस्त त्रैराशिक असतं. वातावरण थंड आणि म्हणूनच पर्यायानं तळीराम गार होतो. म्हणूनच सुज्ञ कौटुंबिक जेवणाच्या वेळी भांडणं उकरीत नाहीत. त्यावेळी भांडण उकरलं की भात उकरला जाणार नाही आणि गिळायला आवंड्या पलीकडे काही राहणार नाही याची त्यांना 100% खात्री असते. घरगुती भांडणात आदळ आपटीच्या क्रियेला विशेष महत्व असतं. किरकोळ भांडणात आपल्यासमोर मूल आणून मांडीवर आपटलं जातं. त्याच्या वरची पायरी म्हणजे भांडी आपटणं. आपटलेल्याला पोचा आला की नवऱ्याला खोक पाडल्याचं पुण्य मिळत असावं.
स्वतःचं डोकं आपटणं हा अत्यंत आणीबाणीचा प्रसंग. त्याला मात्र फारच सबळ कारण लागतं. रुसवा फुगवा हे घरगुती भांडणातले अहिमही. त्यांच्यामुळे रक्तातून नव्हे मही जन्माला यायचे. रुसल्याला मारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो वाढतो. हसव्या मार्गाचा तर यावेळी जाणकार कधीही अवलंब करीत नाही. माहेरच्या माणसांचा विनोदी भाषेत उल्लेख हे सामान्यतः रुसव्याचं प्रमुख कारण. अशा वेळी भांडणाचा प्रकार निराळा असतो. वेळेवर चहा दिला जातो, धोत्र्याच्या निऱ्या काढल्या जातात, घंगाळात गरम पाणी ओतलं जातं, साबणाची वडी देखील बदलली जाते. परंतु हे सारं करताना नागपुडे अशा एका विशिष्ट तऱ्हेने फुललेल्या असतात की रुसव्याचा वास त्या फुललेल्या नाकाच्या अनुरोधानं आपल्याला यावा. आणि फुगवा हा रुसव्याचा धाकटा भाऊ. त्याला रुसव्याची ऐट नसते आणि बालक अशक्तही असतो. फारसं टिकत नाही. नाकाचं पुण्याचं कार्य गाल करतात. हनुवटी गळ्यात खोपली जाते. डोळा आपल्या घरीच अन्यत्र भिडलेला असतो. बहुधा तिच्या वाढदिवसाची विस्मृती हे फुगव्याचं कारण असतं. हा घालवायचा एकमेव उपाय म्हणजे विनोदाची नाजूक टिचकी. अशा वेळी गालाचा उंचवटा ठिकाणावर आणायला एखादी कपोकल्पित कथा उपयोगी पडते. फुगलेल्या गालातही हवा खुदकन बाहेर पडते. संसाराच्या ताटातला हा डाव्या बाजूच्या तिखट गोड लोणच्यासारखा सर्वात स्वादिष्ट पदार्थ. हे भांडण फक्त गाल भांडतात म्हणूनच नव्हे, तर फुगव्याचं एकूण स्वरूपच मोहक असतं. त्याखेरीज धोब्याचे कपडे कुणी मांडायचे याविषयीच्या चकमकी, पाहुणे येणार असल्याची पत्र आल्यानंतरचं द्वंद्व युद्ध, अगर नवा ब्लाऊज घातल्यावर त्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यामुळं येणाऱ्या वावटळी, हे कौतुक भांडणाचे किरकोळ प्रकार आहे. एक धोरण मात्र निश्चित असावं की त्या भांडणात आपला पक्ष हा युगायुगांचा पराजित पक्ष आहे, त्याच्या नशिबी राज्यकारभार नाही. हे लक्षात ठेवलं की या भांडणातून तिखट मिठाची चव निर्माण होते आणि ही भांडणं पेटवायचीच ठरवली तर योगेश्वर कृष्ण पाठीशी असला तरी आपल्याला तत्र श्री विजयो विजयो काही नाही याची खात्री असावी. कारण योगेश्वर कृष्णानं अर्जुनाला एका प्रचंड गृहकलात यश मिळवून दिलं, परंतु घरात मात्र रुक्मिणी सत्यभामेला तोंड देता देता बिचारा जेरीला आला होता. थोरांच्या उदाहरणाने आपण सावध असावं. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील कडू. मी श्री पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील नारायण हे पात्र सादर करतो. नारायण, अरे पानाचं तबक कुठं आहे? नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर? अरे नारायण, बँडवाले अजून आले नाही काय हे? नारायण, अरे गुलाब पाण्याची बाटली फुटली. नारू काका, चड्डीची नांदी बांधा ना. नारू भाऊजी, ही एवढी नथ ठेवून द्या तुमच्या जवळ, रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून. नाऱ्याल्या का वर चहा नाही आला अजून, व्याई पेटलाय चांगला. नारबा, पटकन 3 टांगे सांग. 50 ठिकाणांहून 50 तऱ्हेचे हुकूम येतात. नारायण हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतो. कुठल्याही मंगल कार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलं. घरात कार्य निघाले की कसा वेळेवर टपकतो. ज्या दिवशी मुलगी पाहायला मंडळी येतात, मंडळी म्हणजे मुलाचे आईबाप, दूरचे काका. हे काका दूरचे असून नेमके या वेळेला इतक्या जवळचे कसे होतात हे एक न सुटलेलं कौटुंबिक कोड आहे. नवरा, मुलगा आणि त्याचा मित्र. ह्या मंडळीत 8-9 वर्षाची एखादी जादा चुनचुनीत अशी मुलगी असते आणि मग तिच्या हुशारीचे मुलीकडील बरीच मंडळी कौतुक करतात. मुलीचा बाप मुलाच्या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा गप्पच असतो. नवऱ्या मुलाचा मित्र समोरच्या बिराडातून जर असा पडदा बाजूला करून पाहणाऱ्या चेहऱ्यावर नजर ठेवून असतो. आतल्या बाजूला भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणे एकमेकींवर ठसवीत असतात. मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे. कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार. असो,
नवरी मुलगी मात्र नम्रतेची पराकाष्ठा करीत बसलेली असते. तिच्या कपाळावरचे धर्मबिंदू टिपण्यात तिच्या बहिणी वा मैत्रिणी दंग असतात. एकूणच ही सर्व मंडळी निरनिराळ्या विचारात दंग असतात. एका इसमाकडे मात्र त्यावेळी कोणाचेच विशेष लक्ष जात नाही. सुरुवातीला मुलीच्या बापाने हा आमचा नारायण एवढीच माफक ओळख करून दिलेली असते. आणि नारायण ही संस्था ह्याहून अधिक योग्यतेची असते असेही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांडव उभा राहिल्याशिवाय कळू शकत नाही. मुलगी पसंत झाली. हुंडा करणी मानपानाचे बसल्या बैठकीला जमले की मुहूर्ताची बोलणी सुरू होतात आणि नेमके गाडे पंचांगावर अडते आणि इथे नारायण पुढे सरसावतो. हे पंचांग नारायण कोटाच्या खिशातून पंचांग काढी पुढे करतो. वा, कृतज्ञ चेहऱ्याने वधू पिता नारायणकडे पाहतो. इथून नारायणाची किंमत लोकांना कळायला लागते. आतल्या बायकाही प्रसंगावधानी नारायणाचे कौतुक केल्याच्या चेहऱ्याने पाहतात. नारायणाचे मात्र कुठंच लक्ष नसते. इथून त्याची चक्रे सुरू होतात. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान हलत नाही. आता चारी दिशांनी त्याच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत नारायणाला घ्या हो बरोबर असा सर्वांकडून आग्रह होत असतो. सुमारे 8-9 निरनिराळ्या वयांच्या आणि आकारांच्या बायकांसह नारायण खरेदीला निघतो. 7-8 पिशव्या त्याच्या हातात असतात. एका बाई बरोबर कापड खरेदी करणे म्हणजे मनशांतीची कसोटी असते. पण नारायण 8 बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्यांची चढउतर अत्यंत उत्साहाने करू शकतो. त्यातून त्यांना बसमध्ये आपण क्यूच्या शेवटी राहून चढवणे उतरवणे ही स्वतंत्र कर्तबगारी असते. पण नारायणाला त्याची पर्वा नाही. त्याच्या डोक्याने लग्न घेतले आहे. कचेरीत त्याचे लक्ष नाही. तिथे क्वचितच लक्ष असते. परंतु ती उणीव हेड क्लार्कच्या घरी चक्का पुरवणे, मटार नेऊन देणे इत्यादी कामांनी भरून निघते. एखाद्याच्या अंगात खून चढतो तसे नारायणाच्या अंगात लग्न चढते. काकू माझा ऐका, महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक इथल्यापेक्षा द्रौपदी वस्त्र भंडारात चांगला आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा. मालकाच्या तोंडावर ही वाक्य बोलायचे त्याला धैर्य आहे. भोरे आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कोठे काय मिळते याची नारायण ही खाकी शर्ट, धोतर आणि ब्राऊन टोपी घातलेली चालती बोलती जंत्री आहे. बर बाबा, काकू शरणचित्ती देतात. मामी, काकींना खण पाहू दे. तोपर्यंत नरहर शेठच्या दुकानात जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघू. हो, आणि अंगठीचं मापही आणलंय जावई बुवांच्या. अंगठी नरहर शेठकडे नको, रामलाल लखमलकडे अंगठी टाकू. मी काल बोललोय त्याला. आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी अंगठी. सोनं पुढल्या 3 दिवसात वाढतंय तेही याला ठाऊक. आज सोन्याची खरेदी होऊन जाऊ द्या. चला चला. निमूटपणे मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बेळगावच्या मावशी नारायण मागून निघतात. गल्ली बोळातून वाट काढीत नरहर शेठजींच्या दुकानी नारायण येतो. अंगठीचंही इथंच म्हणत होते अशासारखी कुजबूज करण्याचा मामी प्रयत्न करतात. पण नारायण ऐकायला तयार नाही. मी सांगतो ऐका. नरहर शेठ, मंगळसूत्र केव्हा न्यायला येऊ? या 4-5 दिवसात. हे असं अर्धवट नको, नक्की तारीख सांगा. मला 17 बोलला का कोणी? मला 17 हेलपाटे मारायला सवड नाही. नारायण सोनार दादांना सनसनीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील हाड म्हणायची ताकद नसते. पण इथे अपील नाही. आता लग्न उभं राहिलंय आणि ते व्यवस्थित पार पाडणे हे नारायणचे कर्तव्य आहे. गेल्या 4 दिवसात त्याला साधं दाढी करायला सवड नाही. 4 तांबे आपले कसे बसे अंगावर टाकून तो निघतो हल्ली. मंगळसूत्राची ऑर्डर दिल्यावर मोर्चा परत कापड दुकानी येतो. तिथे अजून मनासारखे खण सापडलेले नाहीत. पण नारायण डगमगत नाही. सगळ्या बायकांच्या गराड्यातून तो पुढं तोंड काढतो. काकू, मी सांगतो. हे घ्या 25. ह्यातले निवडा 8. हे 4 जरीचे. हा मुलीच्या सासूला होईल.
पण गर्भ रेशमी असता तर बरं झालं असतं. काय करायचंय म्हातारीला गर्भ रेशमी, थेरडीला. सर्व बायका शत्रू पक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऐकून मनसोक्त हसतात. झालं, हे साधे घेऊन ठेवा एक 12 काय करायचे आहेत, काकू शंका काढतात. लागतात लग्नात, सोमवारी लग्न आहे, त्या दिवशी बाजार बंद, आयत्या वेळी खण काय सुतळी मिळायची नाही विधभर. नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचे कौतुक होते. हे बाकी खरं हो. कापडा चोपडाच्या खरेदीला आलेल्या घोळक्यातील एक आत्या उद्गारते. आमच्या वारूच्या लग्नात आठवतं ना रे नारू, विहीनबाई आयत्या वेळी आडून बसल्या, नवऱ्या मुलाला हात रुमाल हवेत म्हणून. सगळा बाजार बंद. मग नारायणानं आणली बाई कुठून ते. नारायण एकदम असा फुलतो वगैरे. कॅम्पापर्यंत सायकल हानीत गेलो आणि डझनाचं बाग आणून आदळलं मी वारूच्या नवऱ्या पुढं. तूच म्हटलं लेका किती नाक पुसतोस त्या हातरुमालांनी ते. तसा डरत नाही, पण मी म्हणतो आधीपासूनच तयारी हवी. काय गुजा मावशी? गुजा मावशी आपलेही मत अगदी नारायणासारखेच आहे असं सांगतात आणि 12 खानांची आयत्या वेळी आडीनडीला असू द्या म्हणून खरेदी होते. खरंच बाई, पंचे घ्यायला हवे होते. पंचाचं मी बघतो, तुम्ही ही बायकांची खरेदी पहा. हा, खण झाले, चालू झाले. आता आहेराची लुगडी. चला पळसुले आणि मंडळी. पळसुल्याकडे काय जायचे मी म्हणत होते. जाता जाता तळमळकरांच्या दुकानी जाऊ. सरलच्या लग्नात तिथनच घेतली होती लुगडी. त्यावेळी थोरले सरमळकर जिवंत होते मामी. 4 वर्षांपूर्वी वारले ते. चिरंजीवांनी धंद्याचा पार सुथडा केला. आता आहे काय त्यांच्या दुकानात? कॉलक्यांची छिटर देखील नाहीत धड. नमस्कार पळसुले. नमस्कार नमस्कार, या नारायणराव. हा काकू मामी पटापट पाहून घ्या लुगडी. नारायण कंपनी कमांडरच्या थाटात हुकूम सोडतो. अरे ह्यांना लुगडी दाखवा. आमच्या मामी बहिणीचं लग्न आहे. हो का? पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. तुमचे मामा म्हणजे? भाऊसाहेब पेंडसे, रिटायर्ड सब डिव्हिजनल ऑफिसर. बरं बरं बरं, त्यांच्या का मुलीचं लग्न? वास्तविक पळसुले आणि मंडळीच्या लक्षात कोण भाऊसाहेब, कुठले भाऊसाहेब काहीही आलेलं नाही. पण अरे माधवा, त्यांना तो परवा आलेला नवा नागपुरी स्टाक दाखव असे सांगून पळसुले आणि मंडळी अगत्य फुगवतात. बायका ह्या नारायणाची जिथे जाईल तिथे ओळख ह्या कौतुकित चेहऱ्यांनी नारायणकडे पाहतात. नारायण पळसुले आणि मंडळीकडून तपकिरीची डबी घेऊन चिमूटभर तपकीर नाकात कोंबून आपली सलगी सिद्ध झाली. नारायण पलीकडल्या दुकानात चालू खरेदी केल्याची दाद लागून देत नाही. होते होते, तात्पर्य खरेदी संपते आणि निमंत्रण पत्रिकांचा विचार सुरू होतो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा 3ही भाषांमधून पत्रिका काढायचे ठरत असतात. इंग्रजी कशाला? नारायणाचा देशाभिमान जागृत होतो. शिवाय इंग्रजांपेक्षा इंग्रजीवर त्याचा राग विशेष आहे. त्या इंग्रजीच्या पेपराने मॅट्रिकला 6-7 वेळा त्याला धक्के दिलेले. वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही, खाली आपले नंबर, ह्यात कोणाकोणाची नावे घालायची, छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई कुठली, सारे काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूटपणे ऐकतात. उद्या संध्याकाळी प्रूफ येतील, नीट तपासा, नाहीतर त्या अण्णूच्या लग्नात झाली तशी भानगड नको व्हायला. कसली भानगड, कसली भानगड? स्त्री वर्गाकडून पुच्छा होते. धोतराने टोपीतल्या पट्टीवरचा घाम पुसत नारायण प्रत्येक लग्नात सांगितलेली विनोदी गोष्ट पुन्हा सांगतो. अहो काय सांगू काकू. काकू कौतुकाने कानावरचा पदर कानामागे घेत ऐकू लागतात. अहो अण्णू आपला म्हणजे भीमीचा भाचा ना, ठाऊक आहे की धांदरटच मेलं ते एक. काकू कारण नसताना अण्णूला धांदरट ठरवतं. तेच ते, अहो त्याचं 3 साली लग्न झालं. तर मजा काय सांगत होतो. लग्नाच्या निमंत्रण पत्रिका त्यांनी छापून घेतल्या गोनेश्वर प्रेसमध्ये. मी म्हणत होतो आमच्या हरिभाऊच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयात घ्या, पण नाही ऐकलं माझं. मी म्हंटल मारा. अय्या
आय्याच्या वयाची कोणीतरी मुलगी मरा या शब्दाने एकदम दचकून ओरडते. आय्या काय, भीतो का काय मी? नारायणाला अवसान येते. मी त्यांना वार्न केलं होतं की गोनेश्वर छापखाना म्हणजे नाटक सिनेमाची तिकीट आणि तमाशाची हँडबिल छापणारा, तो निमंत्रण पत्रिका काही छापणार डोंबल. पण नाही. आणि तुला सांगतो काकू, पत्रिका छापून आल्या आणि जोड्याने मारल्यासारखी बसली मंडळी. म्हणजे सांगतो, निर्घाट उकलीच्या तंत्राने नारायण कथा सांगतो. पत्रिका आल्या बरं का, पोस्टात पडल्या. मी आपली सहज एक पत्रिका उघडून पाहतो तर पत्रिकेच्या खाली वडील मंडळीच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येण्याचे करावे असं असते की नाही, तर तिथं तिकीट विक्री चालू आहे ही ओळ छापलेली. सर्व बायका मनमुराद हसतात. जळलं मेल्याचं लक्षण. अरे लग्न म्हणजे काय सिनेमा वाटला का काय तुझ्या गोनेश्वराला? सारांश काय, पत्रिका उद्या येतील त्या नीट तपासा, नाहीतर एक म्हणता एक व्हायचं. चला मी निघतो. तू कुठे निघाला सुनाचा? चहा घेऊन जा थोडा. इथे चहा पीत बसलो तर तिथे आचार्यांची ऑर्डर कोण देईल? लगेच टोपी चढून नारायण तोळखन आलीच्या दिशेने सायकल हाणू लागतो. आणि खुद्द लग्नाच्या दिवशी नारायण म्हणजे डोके गमावलेल्या मुरारबाजी सारखा मांडवात थैमान घालीत असतो. आज त्याच्यावर चौफेर हल्ले होत असतात. एका हातात केळीच्या पानांचा बिंडा, बगलेत केरसून, खिशात उदबत्त्यांचा पुडा डोकवत आहे, तर एका हातात कोणाचे तरी कार्टे धरले आहे आणि तोंडाने क्रिकेट कॉमेंट्रीच्या वेळी रेडिओ जसा अविश्रांत ओरडत असतो तसा त्याच्या जिभेचा पट्टा चालू आहे. हा भटजी, हे केरसून. पांड्या, बोल स्वच्छ जाळून घे. कोण? मंगल कार्यालयाचे मॅनेजर. मला कशाला बोलावतायत? त्यांना म्हणावं इकडे ये. वसंतराव, पॅन्ट सोडून धोतर नेसा बघू झटपट. किल्ली काय हवंय? किल्ली नाही मिळायची. हा या 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 तेरे देसाई, मधुमावशी, हे आचारी, त्यांना घेऊन चला सरळ. काय टांग्याचं भाड देतो मी, तुम्ही जा सरळ. तोळखन आळीपासून इथपर्यंत रुपया तीर्थरूपांना मिळाला होता का तुमच्या? 8 आण्यांवर दमडी मिळणार नाही. हा हे घ्या 10 आणे. चला तुम्ही कुठे निघायला ग सरळ? आता नाही जायचं कुठेही. हा चला. प्रत्येक जण नारायणाचा सल्ला घेत असतो, काम सांगत असतो, त्याची अधूनमधून चेष्टाही करीत असतो. एवढे सगळे करून प्रत्यक्ष लग्न या घटनेत त्याला काहीही इंटरेस्ट नसतो. कारण इकडे मंगलाक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडत असताना एखाद्या कोर्यात सदा मंगलमला मंगलाक्षता उडून तो एकदम जो निसटतो तो आत पाने मांडायला. उदबत्त्यांचा पुडा त्यालाच कुठे ठेवला आहे ते ठाऊक असते. रांगोळी ओढायची दांडी त्याने नेमक्या वेळी सापडावी म्हणून विवक्षित ठिकाणी ठेवलेली असते. त्याला सर्वत्र संचाराला मोकळीक असते. बायका मंडळीत बेधडकपणे घुसून मामीच्या ट्रंकेच्या वरच्या कप्प्यात ठेवलेल्या कापऱ्याच्या पुड्या काढायचे लायसन्स फक्त नारायणला. तेवढ्यात एखाद्या थोरल्या आजीबाई, नारायणा, अरे राबतोय बाबा सारखा, कपभर चहा तरी घे, थांब. नारायणाला मात्र थांबायला सवड नसते. लग्न लागल्यावर पहिल्या नमस्काराला वधूवर आजींच्या पुढे येतात. त्यावेळी आजी कुठं आहे? अरे आजी कुठं आहे? बोलव आजीला लवकर, असे हाके सुरू होतात. औक्षवंत व्हा असा आशीर्वाद देऊन आजी गळ्यातून खर्र असा आवाज काढून नातीच्या पाठीवरून हात फिरवतात. नवऱ्या मुलीकडील मंडळी समंजस आहेत हो चांगली, आजी विषयाचा प्रस्ताव मांडतात. वास्तविक समंजस आहेत की नाही असा हा प्रश्न असतो. डोंबलाची समंजस. नारायणाचा शेरा पडतो. अगं साधी गोष्ट. मी त्या मुलाच्या काकाला म्हंटल की तुमच्याकडील एकदा माणसं मोजा, म्हणजे पानावर बसवताना चटचट बसवता येतील. तर मला म्हणाला, मी काय मोजणी कारकून की काय? हे काय बोलणं झालं? आम्ही बोलू शकतो
पण वधू पक्ष पडला ना आमचा. नव्या कोऱ्या धोत्राला हात पुसून नारायण तिथून उठतो आणि गर्दीत पुन्हा दिसेनासा होतो. आता तो वरातीच्या नादात आहे. फुलांनी मडवलेली मोटार स्वतः जाऊन तो घेऊन येतो. बँडवाल्यांना चांगली गाणी वाजवण्याची धमकी देतो. रात्री 11-12च्या सुमाराला वरात निघते. नवरी मुलगी नारायणाला वाकून नमस्कार करते. इथे मात्र गेली कित्येक दिवस इकडे धाव तिकडे धाव करणाऱ्या हनुमंतासारखा भीमरूपी महारुद्र झालेल्या नारायणाचे हृदय भरून येते. वधू वेशात नटलेली सुमी एवढीशी होती कार्टी, माझ्या अंगा खांद्यावर खेळली वाढली. माझ्या हाताने नेऊन बालक मंदिरात बसवली होती तिला. आता चालली नवऱ्याच्या घरी. वरून अवसाना आणून नारायण म्हणतो, सुमे मजेत राहा बरं. वसंतराव, अशी मुलगी मिळाली नसती तुम्हाला. हा, आय एम द नोईंग हर चाइल्डहुड. भावना आवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. सदैव नाकाच्या मध्यभागी उतरलेला चष्मा वर करण्याचे निमित्त करून नारायण डोळ्यातले पाणी पुसतो. भाऊसाहेबही विरघळतात. वरात जाते. नारायण मांडवातल्या एका कोच्यावर अंगाची मुटकुळी करून गाढ झोपतो. वरातीतली मंडळी 1-1:30ला परततात. कोच्यावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचेही लक्ष जात नाही. फक्त नारायणाची बायको आत जाते. पिशवीतून 10 ठिगले जोडलेले पांघरून काढते आणि हळूच कोच्यावर झोपलेल्या नारायणाच्या अंगावर टाकते. पुन्हा आपल्या बायकात येऊन मिसळते. समोरच एका बाजूला गोधडीवर नारायणाचे किरटे पोट झोपलेले असते. त्याच्या बाळमुठीत सकाळी दिलेला बुंदीचा लाडू काळात भिन्न झालेला असतो. मांडवात आता फक्त एका कोच्यावर नारायण आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत असतात. बाकी सर्वत्र सामसूम असते. धन्यवाद. झाली सर. नमस्कार. पु ल देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज मी त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली यातील सखाराम गटणे हे व्यक्तिचित्रण जे आहे त्याचं वाचन करते. सर हे पेढे. सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली. कसले रे? प्राज्ञ परीक्षेत पास झालो. छान. प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. किती % मार्क मिळाले? अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन, पण निदान 65% तरी मिळावेत. सखाराम गटणे प्राज्ञ मराठीत बोलतो. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यात भिजलेलं एखादं दिनवाणं कुत्र उचलून आपण घरी आणावं, तसाच या गटण्याचा आणि माझा योग आला. ज्यांच्याकडे पाहिलं म्हणजे अतीव करुणा याखेरीज दुसरी कोणतीही भावना जागृत होत नाही अशा कारुण्य भजनांपैकी तो एक आहे. बाकी माणसे तरी चेहऱ्यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात. कुणी सदैव अनाथालयाची वर्गणी मागायला आल्यासारखा, कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा, तर कुणी सदैव आश्चर्यचकित. सखाराम गटणेच्या चेहऱ्यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव आहे. त्याचं प्रथम दर्शन झालं ते देखील याच भावात. वास्तविक हा मुलगा माझा कोणी नाही. माझ्या एका व्याख्यानानंतर ह्याची आणि माझी ओळख झाली. हा त्यावेळी मॅट्रिकच्या वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा सदरा खोचलेला, नाकासमोर गांधी टोपी घातलेला, लहानसेसे भावशून्य डोळे, काळा रंग, वेडे वाकडे दात. अशा थाटात हा मुलगा त्या हॉलच्या दारात उभा होता. मी हारतुरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला. स्वाक्षरी. आपली वही पुढे करत तो म्हणाला, छे छे, मी स्वाक्षरी विक्षरी काही देत नाही. मी उगीच स्टाफरलो. जशी आपली इच्छा. त्याने दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला, अगदी देवाला नमस्कार करावा तसा. सखाराम गटण्याचा नमस्कार इतका प्रामाणिक होता की तो नमस्कार मला कुठेतरी जाऊन लागला. सखाराम गटणे कोपऱ्यात उभा होता. तेवढ्यात संस्थेचे चिटणीस एक मोठं रजिस्टर घेऊन माझ्या पुढे आले. संस्थेला भेट देणाऱ्या सर्व थोरा मोठ्यांच्या यात आम्ही सह्या घेतो.
पुण्यातल्या पुण्यात असून आपल्या भेटीचा योग आजच येतोय. मी ते रजिस्टर चालू लागलो. तऱ्हेतऱ्हेच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त केला होता. मी देखील असंतोष व्यक्त करावा असं काहीच घडलं नव्हतं. त्यामुळे 2-4 ओळीत संतोष व्यक्त केला. त्यानंतर कार्यकारी मंडळाच्या सभासदांबरोबर चहापान झालं. सभासदांचा माफक विनोदही सहन करत होतो. पण खिडकीबाहेर आपली वही घेऊन उभा असलेला सखाराम गटने मला उगीच अस्वस्थ करायला लागला होता. अगदी अनिमिष दृष्टीने तो आत पाहत होता. त्या इमारतीच्या लांब लचक व्हरांड्यात एका कोपऱ्यात उभा असलेला तो अगदी 4-4.5 फूट उंचीचा जीव एखादी केरसुणी ठेवावी तसा उभा होता. मी संस्थेच्या चिटणीसांना त्याला बोलावून घ्यायला सांगितलं. कोणाला? सख्याला? चिटणीस आश्चर्याने म्हणाले. मला त्याचं नाव ठाऊक नाही, पण तो तिथे उभा आहे ना तो. सख्याच तो. अरे गटण्या. इतक्या लांबून देखील सखाराम गटण्याचं दचकणं मला दिसू शकलं. इतक्या जोरात तो दचकला. एखाद्या अपराध्यासारखा तो माझ्या समोर येऊन उभा राहिला. काय नाव तुझं बाळ? मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणत विचारलं. सखाराम अप्पाजी गटणे. अक्षर झाकास आहे बरं काय ह्याचं. आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिराती बोर्ड हाच लिहितो. वडिलांचं साईन बोर्ड पेंटरचं दुकानच आहे आप्पा बळवंत चौकात. अच्छा. अरे तुझं अक्षर इतकं झकास आहे तर मग स्वाक्षऱ्या कसल्या गोळा करतोस? आता खरं तर ह्यात खास मोठ्याने असण्यासारखं काही नव्हतं, पण मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले. बघू कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्यास? मी फक्त साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या घेतो. स्वाक्षऱ्यांचं पुस्तक माझ्या हाती देत सखाराम गटणे म्हणाला. मी त्याचं स्वाक्षऱ्यांचं पुस्तक चाळू लागलो. प्रत्येक साहित्यिकाच्या लेखनातून एक वाक्य निवडून गटण्याने त्याखाली त्या साहित्यिकांची सही घेतली होती. मी शेवटचं पान उघडलं. तिथल्या वाक्याखाली सही नव्हती. हे वाक्य कोणाचे? हे आपल्याच एका नाटकातलं आहे. सखाराम गटणे अत्यादरपूर्वक म्हणाला. संदर्भ सोडून काढलेलं ते माझं वाक्य वाचताना माझी मलाच दया आली. हे वाक्य का निवडलंस तू बाळ? हे वाक्य मला आपलं जीवन विषयक सूत्र वाटतं. बापरे, मी मनात म्हणालो. त्या 4-4.5 फुटी उंचीच्या दीनदुबळ्या देहातून जीवन विषयक सूत्र वगैरे शब्दांची अपेक्षा नव्हती. मी सखारामाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. कार्यकारी मंडळातल्या एका म्हाताऱ्याच्या सभासदावर मात्र गटण्याच्या जीवन विषयक सूत्र या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा. त्यांनी गटण्याला खुर्चीवर बसायला सांगितलं. कशावरून? तू माझी पुस्तकं वाचली आहेस का? आपली छापून आलेली ओळणओळ मी वाचली आहे. आपण आणि साने गुरुजी हे माझे आदर्श लेखक आहात. अरे पण गेल्या खेपेला ते कोण आले होते त्यांना तू ते आणि साने गुरुजी असं म्हणालास. सेक्रेटरी या मनुष्य विशेषाला पोच असता कामा नये असा अलिखित दंडक असावा. वास्तविक गटण्याने दुसऱ्या एखाद्या लेखकालाही साने गुरुजींच्या जोडीने बसवले असेल. किंबहुना आणखीन 1-2 आठवड्यात एखादा तिसरा साहित्यिक आला की तो आणि साने गुरुजी अशी ही जोडी होईल. पण सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला. मी विषय बदलण्याच्या दृष्टीने म्हणालो, काय शिकतोस? यंदा SSC ला बसणार आहे. असं. मी त्याची ती अनेक साहित्यिकांच्या जीवन विषयक सूत्रांच्या गुंडाळ्यांनी भरलेली वही पाहत म्हणालो. आपण स्वाक्षरी दिली तर मी आजन्म उपकृत होईन. सखाराम गटण्याच्या तोंडून हे वाक्य ऐकताना त्याच्या तोंडात दातांऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेत असं मला वाटायला लागलं. हा मुलगा विलक्षण छापील बोलतो, पण भाषेचा तो छापीलपणा कमालीचा खरा वाटतो. मी त्याची वही उघडून माझ्या जीवन विषयक सूत्राखाली निमूटपणे सही केली. त्यानंतरच्या सखाराम गटण्याच्या नमस्काराने माझ्या पोटात अक्षरशः कालवल्यासारखे झाले. 7:30 पछाडलेली माणसं शनीचा काटा काढणाऱ्या मारुतीला देखील इतका करुण आणि भाविक नमस्कार करत नसतील. माझ्या आयुष्यात मी इतका कधीही ओशाळलो नव्हतो. सखाराम गटणे हा प्रकार त्या दिवशी माझ्या आयुष्याच्या खातेवहीत नोंदला गेला.
या घटनेला आता खूप वर्ष झाली. सखाराम गटणे त्यानंतर माझ्या घरी येऊ लागला. प्रथम आला तो दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटायला. सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि मला दसऱ्याचं सोनं दिलं. आपण मला कदाचित ओळखलं नसेल. वा वा, ओळखलं की. मागे एकदा व्याख्यानाला आला होता तुम्ही. हे सूर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे. घटण्यानं सरावाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकलं. आता या मुलाला काय करावे ते कळेना. बरं, मुद्दाम सोने घेत द्यायला घरी आलेला, त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. घटण्याच्या चेहऱ्यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो. मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते. आपण पुन्हा केव्हा तरी भेटू, चालेल का? केव्हा येऊ? आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणत्याही वेळा सांगा. मला त्याला ओरडून सांगावं वाटलं, अरे मुला, माणसासारखा बोल की रे. तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? आणि प्रतिभा साधनेची कसली डोंबलाची वेळ. पण मी यातलं काहीही म्हटलं नाही. हे पहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या. निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईल. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलंच आहे. कुणी? स.त. कुडचेडकर यांच्या केतकी पिवळी पडली या कादंबरी. असं कुडचेडकर नावाचे मराठीत कुणी साहित्यिक आहे याचा मला पत्ताही नव्हता. आणि घटण्याला त्याच्या केतकी पिवळी पडली. आता हे नाटक होतं, कादंबरी होती, का आणखी काय होतं देव जाणे. त्या पुस्तकातली वाक्यही पाठ होती. या घटनेची केस अगदीच हाताबाहेर गेली होती. घटने त्यानंतर असंच सणासुदीला येत गेला. एका संध्याकाळी सखाराम घटने घरी आला. नेहमीप्रमाणे नाकासमोर टोपी, हातात पिशवी, असं त्याचं ते हडकुळे आणि डोळ्यावर घालिंग लोटांगण असा भाव असलेलं ध्यान घेऊन दारात येऊन तो उभा राहिला. या या, मी त्याला आत बोलवलं. आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला? अहो, साधना कसली, आराम पडलो होतो. चिंतन वगैरे चाललं होतं का? छे हो, चिंतन बिंतन काही नाही. हा या, काय चहा वगैरे घेणार? नको, मी चहा घेत नाही. उत्तेजक पेयांपासून मी पहिल्यापासून अलिप्त आहे. या मुलाच्या मेंदूत पाण्याचे फवारे सोडून त्यातून ही सारी साहित्यिक शब्दांची जळमट धुवून काढता येतील का, अशा विचारात मी पडलो. अहो, चहा हे उत्तेजक पेय आहे म्हणून कोणी सांगितलं? हे बघा, त्याच थोडा चहा. यापूर्वी कधी प्यायला होतात ना? हो, पूर्वी पीत होतो. एखाद्या महान पातकाची कबुली द्यावी तसा चेहरा करून घटने म्हणाला. माझ्या आदेशानुसार तो चहा प्यायला. त्याच्या अनेक गुरुजींपैकी मीही एक होतो. चहा पिताना त्याच्या चेहऱ्याकडे पाहवत नव्हतं. सर्कशीत वाघाच्या ताटात शेळीला जेवायला लावतात ना, त्यावेळी शेळीचा चेहरा कदाचित असाच होत असेल. बाकी घटण्यात आणि शेळीत काहीतरी साम्य होतं. शेळी झाडाची पानं खाते, हा पुस्तकांची पानं खातो. मला जी जी आठवतील ती पुस्तके लिहून त्याची मी यादी दिली. ती यादी वाचताना त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण कृतज्ञतेचा भाव दाटला होता. काहीतरी 20 पुस्तकांची नावे असावी. ही मी वाचली आहेत सगळी? मी खुर्चीवरून कोलमडायच्या बेतात आलो होतो. हो, पण पुन्हा एकदा वाचून काढीन. छे छे, पुन्हा कशाला वाचताय? वास्तविक मला त्याला सांगायचं होतं, मित्रा, आणखी 5 वर्ष रोजचं वर्तमानपत्र देखील वाचू नकोस. मी माझं कपाट उघडलं. त्यातली पुस्तकं पाहिल्यावर खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर पोरांचे होतात तसा त्याचा चेहरा झाला. ह्यातली वाटेल ती पुस्तक घेऊन जा. वत्सा, तुझं प्रत कल्याण असो, या चालीवर मी त्याला सांगितलं. असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी. घटण्याच्या उद्गारांनी मला भयंकर शरमल्यासारखं झालं. त्या पुस्तकातल्या निम्म्याहून अधिक पुस्तकांची मी पानही फाडली नव्हती. आपल्या थैलीत पुस्तकं भरून घटने गेला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
8-10 दिवसानंतर एके दिवशी संध्याकाळी त्याचं ते आपल्या साधनेत व्यत्यय तर आणत नाही ना मी हे वाक्य मला पुन्हा येऊन टोचलं. त्याच्या हातात पुस्तकांनी भरलेली पिशवी होती. कशी काय वाटली पुस्तकं? त्याला काहीतरी विचारणं प्राप्त होतं. पण गटने एक अक्षरही न बोलता उभा होता. मला वाटलं त्याने माझा प्रश्न ऐकला नाही, म्हणून मी पुन्हा त्याला विचारलं. गटण्याच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. रडताना तो एखाद्या लहान शाळकरी पोरासारखा दिसत होता. वास्तविक आता तो विशीच्या पलीकडे गेलेला होता, पण त्याला मी प्रथम पाहिलं त्यानंतर त्याच्यात मला काहीच फरक जाणवला नाही. अर्धी विजार जाऊन पायजमा कोट आला होता. टोपीचे टोक अगदी तसंच नाकासमोर होतं आणि डोळ्यातला भाव देखील तसाच कायम होता. काय झालं गटने? रडू नकोस. मला क्षमा करा. काय झालं? पुस्तकं वाचायला वेळ नाही का झाला? नाही, रात्रीचा दिवस करून आपल्या अनुज्ञेप्रमाणे मी पुस्तकं वाचून काढली. मग खरं तर त्या तशा अवस्थेत देखील त्याचा अनुज्ञा हा शब्द ऐकून मला मौज वाटली. पण माझ्या जीवनातलं वाङ्मयीन कालखंडातलं हे शेवटलं प्रकरण आहे. म्हणजे हा मुलगा आता जीवबीव देणार की काय अशी मला भीती वाटायला लागली. गटने माझ्यासमोर बसून काहीतरी सांगायचा प्रयास करत होता, पण त्याला पुन्हा एकदा रडू फुटत होतं. एकूण चमत्कारिकच प्रसंग होता. शेवटी गटण्यानं आपलं रडू आवरत बोलायला सुरुवात केली. मला क्षमा करा. यापुढं मी आपल्याला कसलीच तसदी देणार नाही. म्हणजे मी आमच्या मित्रमंडळीत या गटण्याची कधीतरी चेष्टा केली होती, ती ह्याच्या कानावर गेली की काय असं मला वाटलं. पण ते शक्य नव्हतं. आमचे मित्र आणि गटणे यांचा संबंधच येणं संभवत नव्हतं. एक पोलीस प्रॉसिक्युटर, एक मोटारीचे स्पेअर पार्ट विकणारा, कोणी फायर इन्शुरन्स एजंट, तर कोणी मिलिटरीतला कप्तान. असल्या माझ्या कथा काव्याच्या वाटेला देखील चुकूनही न जाणाऱ्या निरोगी मित्रात मीच फक्त लेखन कामाठी करणारा होतो. ते जगत होते आणि मी लिहित होतो. आमच्या मित्रांच्या वासाने गटण्याला घेरी आली असती. अखेर मी गटण्याची समजूत काढायची म्हणून म्हटलं, अरे तसदी कसली? तसं नाही, तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शीतल छायेत अनेक पांथस्ते येतात, त्याची वटवृक्षाला काय कल्पना. गटण्याच्या या वाक्याने गटणे नॉर्मलवर आला हे मी ओळखलं. मला वटवृक्षाची दिलेली उपमा पाहून उगीच माझ्या नाकाखाली एक पारंबी लोंबायला लागली असं मला वाटलं आणि हसू आलं. आपण माझ्या या मुग्ध वाक्याला हसणं साहजिक आहे, पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं माझ्या नशिबात नाही, जीवनात. अरे पण मला ह्या जीवन वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला जीवन म्हणावं अशी माणसं 1000 वर्षातून एकदा जन्माला येतात. गटण्याने स्वतःच्या जगण्याला जीवन म्हणणं म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी होतं. त्याचे ते जीवनापासून सुरू होणारे वाक्य मध्येच तोडून मी म्हटलं, अरे पण गटणे झालं काय असं? माझ्या जीवनात एक नवं पर्व सुरू होते. मुलगा अगदी हाताबाहेर गेला होता. साईन बोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतः जणू काही महाभारताचा नायक असल्यासारखा पर्व बिर्व म्हणायला लागला होता. कसलं पर्व? कसं सांगू? आपले भित्रे डोळे पायाच्या अंगठ्याला लावून गटणे म्हणाला, कुठे प्रेमात बिमात पडलास की काय? नाही. विजापूर दरबारात चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशाला सांगावे तशी आपली 28 इंची छाती काढून तो म्हणाला, आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही. कुणी सांगितलं तुला? आपल्याच पाखरांची शाळा नाटकातल्या नायकाचं वाक्य आहे हे. मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. पाखरांच्या शाळेतलं एक विनोदी पात्र हे वाक्य म्हणतं. शेवटी मलाही हा प्रकार असह्य झाला आणि मी म्हटलं, मग झालं काय तुला? एवढा तरुण तू, इतका व्यासंगी, माझ्यापेक्षा देखील तुझं वाचन दांडगं आणि रडतोयस. काय करू? परिस्थिती हा अश्रूचा सर्वात मोठा कारखाना आहे असं वाळिंबे म्हणत असत. कोण वाळिंबे? आमच्या प्राज्ञचे सर. तो कोण वाळिंबे भेटला असताना
तर जुन्या सुलतानासारखा मी त्याला उलटा टांगून पुस्तके जळवून त्याला धुरी दिली असती. अरे असली काय परिस्थिती आली तुझ्यावर? माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही. माझ्या डोळ्यापुढे सखाराम गटण्याचा पेंटर बाप आला. खरं तर मी त्याला काळा की गोरा ते पाहिलं नव्हतं. बाकी पेंटर असल्यामुळे काळा गोराच काय, तो अनेक रंगी असेल एवढं नक्की. त्या अक्षरे इंचावर मोजून रंग भरणाऱ्या इस्माला त्याच्या घरात जन्माला आलेल्या या बाल बृहस्पतीचं जीवन ध्येय काय कळणार? जीवन ध्येय म्हटल्यावर कुठल्या साईज मध्ये लिहू साहेब, असं म्हणणारा इसम. काय जीवन ध्येय कळलं नाही त्यांना. त्यांनी माझं लग्न करायचं कुटील कारस्थान रचलंय. गटण्याचे लहानसे जांभळट ओठ थरथरत होते. अरे मग कुटील कारस्थान कसलं त्यात? तुला लग्न करायचं नसलं तर नाही म्हणून सांग. तीच विनंती करायला मी आलो होतो. मला माझं काही वाटत नाही. जीवनाच्या समरात पुन्हा जीवन. गटणे आता बांध फोडून बोलत होता. जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग यायचेच. अरे चांगलं लग्न ठरवतायत वडील, तर रक्तबंबाळ कशाला होतोयस? मला माझं काही वाटत नाही. मी वडिलांच्या आज्ञेनुसार विवाह बंधनात स्वतःला जखडून घेईनही. प्रभू रामचंद्र हा माझा आदर्श आहे. मी वडिलांची अनुज्ञा पाळीन. प्रभू रामचंद्रांनी लग्न झाल्यावर अनुज्ञा पाळली होती हा तपशील गटणे विसरला. त्या एवढ्याशा देहातून प्रभू रामचंद्र वगैरे शब्द ऐकताना मला हसू आवरेना. बर मग तुझं काय म्हणणं? मी तुझ्या वडिलांना येऊन भेटू का? हे मी आपल्यावर सोपवतो. मी लग्नाला तयार आहे. आता मात्र मला कळेना की हा वीर जर मान उतरवून द्यायला तयार आहे तर मी जाऊन काय शत्रूच्या तलवारीला धार काढून येऊ? मी एकदा सोडून 10दा लग्नाला तयार आहे, पण मी आपण अशी प्रतारणा करू इच्छित नाही. मी गटण्याच्या डोळ्यात वेडावेडाची झाक दिसती की काय ते पाहू लागलो. माझ्याशी कसली प्रतारणा? आपण विसरलात म्हणून मी विसरणार नाही. आपल्या पहिल्या भेटीत दिलेली स्वाक्षरी मी रोज वाचतो. त्याच्यावर आपण संदेश दिला आहे, साहित्याशी एकनिष्ठ राहा. मी कोट टोपी घालून निमूटपणे त्याच्या वडिलांना भेटायला गेलो. एका जुनाट वाड्यापुढे आमचा टांगा थांबला. वाड्यातल्या कुठल्या अंधाऱ्या खोलीत आता मला हा माझा हनुमंत नेतो म्हणून मी याची वाट पाहू लागलो. इतक्यात डाव्या बाजूच्या जिन्याच्या अंधारातून एक भरभक्कम गृहस्थ उतरले. चांगलं भरघोस टक्कल, करवती मिशा, कानांवर घनदाट केस, कपाळाला दुबोटी उभं गंध, पोटाचा विस्तार सदऱ्यातून डोकावणारा, पांढरं स्वच्छ धोतर नेसलेला हा 50शीतला धष्टपुष्ट गृहस्थ गटण्याचा बाप आहे हे कळल्यावर माझी छातीच धडधडायला लागली. मी त्यांना नमस्कार केला. गटण्याच्या घराबद्दलची माझी कल्पना साफ खोटी ठरली. पेंटिंगचं दुकान हा गटण्यांच्या अनेक व्यवसायांपैकी एक होता. त्याच्या बापाने रंगाचा तर सोडाच, पण दाढीचा ब्रश देखील हातात धरला नव्हता. कारण खाली उतरल्याबरोबर त्यांनी ओसरीवर उभ्या असलेल्या न्हाव्याला आपण आज दाढी करणार नसल्याचं सांगितलं. असल्या घनघोर माणसाच्या घरात ही साहित्याची मुळे कशी उगवली हे मला कळेना. या साहेब, गटण्याच्या बापाने माझं रुंद आवाजात स्वागत केलं. सख्या आज जाऊन चहा सांग रे. बिळात उंदीर शिरावा तसा सख्या आत पळाला. अर्ध्या तासाच्या मुलाखतीनंतर पुण्यात गटण्यांच्या 6 इमारती आहेत ही माहिती मिळाली. गटण्याच्या घरात म्हाताऱ्या विधवा आत्याखेरीज बाई माणूस नाही हेही समजलं. आणि ती म्हातारी सध्या दम्याने हलकी होत चालल्यामुळे घरात बाई माणूस येणे हे किती आवश्यक आहे हेही कळलं. त्या वाघासारख्या चेहऱ्याच्या बापाने सख्याची आई त्याच्या वयाच्या 12व्या दिवशी वारल्यानंतर पुन्हा लग्न केलं नव्हतं. सावत्र आई म्हणजे काय ते साहेब मी अनुभवानं जाणतो. तुमच्यासारख्या विद्वान माणसाशी खोटं का बोलू? आजवर 3 बाया ठेवल्या. बोटातल्या पोळ्याच्या आमटीकडे पाहत गटण्याचा बाप म्हणाले. आज आपल्या सारख्यांच्या आशीर्वादानं सारं काही आहे. गटण्याच्या बापाची श्रीमंती आणि माझ्यासारखाचा आशीर्वाद ही जोडी अजब होती. हे म्हणजे
नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडण्यापैकी होतो. काय वाटल ते करा, पण पोराला लग्नाला उभं करा. एवढा धिप्पाड माणूस माझ्या पुढे कोकरू झाला होता. मुलगी नक्षत्रासारखी आहे साहेब. सोनगावकर सराफांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच ना? मी सराफाचं नाव ऐकतो, फक्त नावच ऐकतो. हे मी कटण्याच्या बापाला सांगण्याचा मोह आवरला. बुधवारात 5 घरं आहेत, एकुलती एक मुलगी, चांगली शिकले, 4-5 येता, शिवाय कुंडली बिजुळतीये, आणि सखा काहीतरीच खुळ्यासारखं धरून बसलाय. तुम्हासनी वचन गेलंय म्हणतो. छे छे, असं काही नाही. या वर या साहेब, वर या. मग 4-5 काळोखी जिने चढून आम्ही सख्याच्या खोलीत गेलो. माझ्या खोलीत पुस्तकांचं एकच कपाट होतं. इथे सख्याच्या भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरल्या होत्या आणि भिंतीवर साने गुरुजींच्या शेजारी माझा फोटो होता. त्याच्या खाली थेट माझ्या अक्षरात बोर्ड होता, साहित्याशी एकनिष्ठ राहा. खाली माझ्या सहीसारखी सही होती. सख्याच्या लग्नात मी माझी सर्व पुस्तकं त्याला भेट म्हणून दिली. प्रत्येक पुस्तकावर नवा संदेश लिहून दिला होता, साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशीही. माझ्या हाताने जीवन हा शब्द त्यानंतर लिहिला नाही. सख्या जीवनाशी एकनिष्ठ राहू लागल्याचं वर्षभरातच मला कळलं. सख्याचे वडील स्वतः चांदीच्या वाटीतून नातवाचे पेढे घेऊन आले. काही वर्षांपूर्वी सख्याने प्राज्ञेचे पेढे दिले होते, त्याच्या बापाने नातवाचे दिले. सखाराम गटणे मार्गाला लागला. त्याच्या जीवनातील साहित्याचा बोळा निघाला आणि पाणी वाहत झालं. धन्यवाद. नमस्कार, मी आकांक्षा परब. मी आज तुमच्या पुढे पु ल देशपांडे लिखित गाठोड या कथासंग्रहातील कारवार ही कथा वाचून दाखवत आहे. पु ल देशपांडे यांची आई कारवारच्या दुभाषी घराण्यातली. बालपणी ते वरचेवर आजोळी जात. कारवार बद्दल त्यांना खूप जिव्हाळा होता. आपल्या नातेवाईकांशी ते अस्सल कारवारी कोकणीतूनच बोलायचे. 1960 साली प्रकाशित झालेल्या स्वाती या आकाशवाणीवरील कोकणी भाषेच्या संग्रहात कारवारवरील त्यांच्या भाषणांचा समावेश आहे. लहानपणी शाळेला मे महिन्याची सुट्टी पडायची आणि क्लासमधील मुलं एकमेकांना विचारायची, तू सुट्टीत कुठे जाणार रे? तू कुठे जाणार? तू कुठे जाणार? मग कोणी म्हणायचं, मी वेंगुर्ल्याला जाणार, कोण कोल्हापूर, कोण सांगली. मी मात्र गप्प राहायचे. का तर माझा जन्म झाला मुंबई, घर मुंबई, गाव असं ज्याला म्हणतात ते मला नव्हतंच. मला खूप वाईट वाटायचं. साऱ्या मुलांना गावं होती, मग मी पण म्हणायचो मी आमच्या गावी जाणार. त्यात एखादा टवाळा मुलगा असायचाच. तो विचारायचा, तुझं गाव कुठलं रे देशपांड्या? मी सांगायचो माझं गाव कारवार. कारवार? कारवारात देशपांडे कुठे असतात रे? कारवारात सगळे वागळे, नाटकर्णी, वाघ, नायक हेच राहतात. पण माझ्या आजोबांचं घर आहे कारवारला. तिथे माझी आजी राहते, आजोबा राहतात, मामा राहतो. माहित नाहीये का तुला? सदाशिव गडावर कधी गेलेस? गाडावरून महाजाडी जाताना रस्ते आहे, माहितीये का तुला? तिथेच वाटेवर आमचं घर आहे. काळी नदी सुद्धा दिसते आमच्या घरातून. घोडीत बसून आम्ही संध्याकाळी काजूबागला जाऊन येतो, नाहीतर कारवारच्या समुद्र किनाऱ्यावर जातो. कधी गेला होतास तू कारवारला? कधी सुट्टी पडली की आम्ही कारवारलाच. काजूबाग, बैत खोल, देवगंडेची दांडी, सुरू पार्क ही नावं त्यांच्या समोर एकदा घेतली की त्यांचं समाधान होईल आणि मग त्यांची खात्री व्हायची की हा कारवारचाच असावा. खरं सांगायचं तर आम्ही देशपांडे बेळगावचे. बेळगाव पासून 25-30 मैलावर चंदनगडच्या दिशेने आमच्या देशपांड्यांचं गाव आहे. अजूनही मी ते गाव पाहिलेलं नाही. त्या गावात आमचं घर नाही, रानात शेत नाही, मायेची माणसं नाही. कारवारात घर आणि शेत नसलं तरी मायेची माणसं मात्र खूप होती. आणि म्हणूनच लहानपणी कोणीही विचारलं तुझं गाव कुठलं रे, की मी सांगायचो कारवार. कायद्याने बघितलं तर मी कारवारचा नाही, पण भावनेच्या नात्याने मात्र मी कारवारचा. कारण माझं लाड व्हायचं ते कारवारात. तिथे माझ्या आज्या होत्या, आजोबे होते, मावश्या होत्या.
मे महिन्यात ये अशी डझनभर पत्र यायची ती कारवारहूनच. खूप वर्ष झाली. आता तिथे कोणीही राहिले नाही. इशाड आंबे खाण्यासाठी तुझ्या मुलांना पाठवून दे असं पत्र लिहिणारे माझे आजोबाही आता उरले नाही. बारीक सुके मासे घातलेली मायाळूची भाजी आणि पातोळ्या करणारी आजी तर केव्हाच गेली. पुरुषोत्तमा, असली मोरी मुंबईत मिळणार नाही हा बाबा तुला, असं म्हणणारा माझ्या आईचा मामा, आम्ही भाषणला म्हणायचो त्याला, तोही कधीच गेला. आता कारवार राहिलं आहे ते माझ्या अंतःकरणाच्या एका कोपऱ्यात. ते कारवार मी एकटाच पाहत असतो. एकदम डोळ्यासमोर येते ती कारवारची चौपाटी, सुरू पार्क मधून पाहिलेला सूर्यास्त, देवगडच्या दिव्याचा झकपक झकपक येणारा उजेड आणि काजूबागून दिसणारा सदाशिवगड. हे सगळे माझ्या रक्ताच्या नात्यातली लोक. मी त्यानंतर खूप समुद्र किनारे पाहिले, पण कारवारच्या चौपाटीची आठवण काढली की मला काय होतं ते बोलून दाखवता येणार नाही. त्यावेळी त्या समुद्र किनाऱ्यावर बांधलेल्या किल्ल्यांच्या वाळूचा ओलसरपणा अजूनही माझ्या हाताला आहे. अजूनही कुठून तरी त्या गाण्याचे सूर येतात. आम्ही परत लहान होतो. आम्ही गडावर फिरायला गेलो होतो. काजूची बोंड भटताना लांबून एक आवाज आला होता, सांग कुळाची म्हण आज आमा नामा का धार ओतून दिलेली, हे देवा धार ओतून दिलेली. आयुष्यात मी खूप गाणी ऐकली केली, पण ते गाणं मला परत त्या गडावर घेऊन जातो. तिथून मी पुन्हा काळी नदी पाहतो. गडावरून काजूबागला तुरतुर जाणारी होडी पाहतो. मी अगदी पहिल्यांदा कारवारला गेलो त्यावेळी दीड वर्षाचा असेल. त्यानंतर शाळेत, हायस्कूलमध्ये आणि कॉलेजात असताना अशा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मी कारवारला गेलो. कारवार म्हणजे इशाट आणि फरनाथ आंबे, आज्या आणि मावश्या आणि त्याने केलेलं कौतुक हाच अर्थ होता. अबोली आणि बकुळी ही फुलं रंग आणि वासासोबत इतरही बऱ्याच गोष्टी सांगतात. हे तेव्हापासून जसजसं कळायला लागलं तसतसं माझं कारवारही सुंदर सुंदर होत गेलं. बुडणाऱ्या सूर्याचे खूप रंग कारवारच्या या समुद्र किनाऱ्यावर बसून मी पाहिले. त्या रंगात पुढे पुढे याचे अर्थ मला जाणवू लागला. एक प्रसंग आठवतो. दीनानाथराव मंगेशकरांची नाटक कंपनी कारवारला आली होती. रणदुदंबी नाटकांनी साऱ्यांना वेड लावलं होतं. मित्र समाज या क्लब पासून भर बाजारापर्यंत कुठेही गेलं तरी ही सखी राधा खेळे शृंगार किंवा परवशाता पाश देवे ज्यांच्या गळ्या लागला ही गाणी ऐकायला मिळायची. मग मी आणि आमच्या दत्तारामांनी 2-2 पैसे तिकीट लावून नाटक केलं होतं. कंपनीला सुमारे 8 आणे उत्पन्न झालं होतं. घरातली वडील मंडळी फुकट पासावर आली होती आणि आमची नाटकं फुकट बघून वर त्यांनी अवलक्षणी रे पोरं कुठे काय बघून येतात कोणास ठाऊक असं म्हणूनही कौतुक केलं होतं. उत्पन्नाच्या 8 आण्यात मग आम्ही पार्टी केली होती. मुंबईकराच्या हॉटेलात गरम मसाल्याचे पोहे खाऊन पातळ भजीचे भुरके मारले होते. त्याची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. त्यावेळी लोकांच्या बोलण्याचे विषय साधे असायचे. कारवार म्हणजे पेन्शनरांचा गाव. मुख्य म्हणजे आज काय मिळालं अंतुबाब. मग अंतुबाब म्हणायचा, दुष्काळ आलाय रे, मासळी तर दृष्टीला पडत नाही हल्ली, तारले मिळाले. मग मंगेश बाबा अभिमानाने सांगायचा, तारले मुडदूश आल्या होत्या की रे पप्प्या. महाग रे महाग. अंतू बाबा म्हणायचा, तुला काय महाग, तुला तर मुलाला प्रमोशन मिळालं ना. मुलगे बिचारे मुंबईत नोकरी करून पैसे पाठवायचे. कुणाचा मुलगा अकाउंटंट झाला, कुणाचा जावई मॅनेजर झाला, कुणाचा आणखीन कोण. काहीतरी गडबड केली म्हणून ऐकतो आमच्या महारुद्राचं पत्र आलं होतं. त्यात त्याने लिहिलंय, बाबळी मामाच्या विरू पक्षाने म्हणे पैसे खाल्ले. काय झालं होतं कोणास ठाऊक. पान बिन खाऊन दुपारी गरगरी झोप काढली की संध्याकाळी मित्र समाजमध्ये किंवा मुरलीधरच्या देवळात नाहीतर डोंगरावर वगैरे जाऊन आले की रात्री परत मुडदुशा मिळतात की तिसऱ्या हे पाहत स्वयंपाकघराकडे वळून, ऐकलं का, मुडदुशा चांगल्या फडफडीत होत्या, तिरफळ बिरफळ घालून जरा धबधबीत करा असं सांगून विड्या ओढत बसणारे म्हातारे मी डोळे मिटून बसलो की अजूनही माझ्या पुढे बोलायला लागतात. कोणी कडाकडा, कोणी ठुमठो, कोणी थराथरा अशी प्रत्येक म्हाताऱ्याला खटाळपणे ठेवलेली नावं होती. त्यांना त्याचा रागही येत नसे. दत्ता मामा एक दिवस संध्याकाळी आला होता. नर्मदा अक्का आज स्वयंपाकघरात मोरीत होती. बाप्पा आहे का ग, त्याने विचारलं. आतून नर्मदा अक्कानं, नाहीत, किंद्राला गेलेत. कोण आले होते म्हणून सांगू अशी चौकशी केली. दत्ता आला होता म्हणून सांगताना. कोण दत्ता? कारण दत्ता एका कारवारात सुमारे 100 तरी असायचे.
नाडकर्णी दत्ता, बोरकर दत्ता, वागळे दत्ता, हा दत्ता, तो दत्ता. कुठला दत्ता? या प्रत्येक दत्ताला निरनिराळी नावं ठेवलेली होती. नर्मदाख्याच्या कोण आले होते म्हणून सांगू या प्रश्नाला बरणी दत्ता आला होता म्हणून सांग असा निरोप देऊन दत्ता मामा निघून गेला. मला हसू आलं आणि आश्चर्यही वाटलं. दत्ता मामा अंगण लठ्ठ आणि बुटका, लोणच्याच्या बरणीसारखा दिसायचा, म्हणून लोक त्याला म्हणायचे बरणी दत्ता. लोक खट्टाळपणे म्हणायचे, पण दत्त मामाला राग येत नसे, तो स्वतःलाही बरणीच म्हणायचा. टवाळकी करण्यात कारवारकरांचं तोंड कोणी धरणारा असेल असं मला वाटत नाही. माझ्या स्वभावातही टवाळखोरी आली आहे असं कोणी कोणी म्हणतात. मला काही तसं वाटत नाही, पण आलीच असेल तर त्याला जबाबदार आहे लहानपणी मी भुरकलेली कारवारच्या उकड्या तांदळाची पेज आणि बरणीतली मिठाची कैरी. पण त्या टवाळखोरी मागे कारवारकरांच्या मनात कुणाविषयी वाईट चिंतलेलं नसतं. कुणाकडेही चांगलं पडलं, कुणालाही प्रमोशन मिळालं की बाजारातून येणारा प्रत्येक म्हातारा म्हणेल, वा बरं झालं हा, महामाया पावली. खतखत्याची भाजी शिजवताना एखादी तुळशाका म्हणेल, बरं झालं, भाग्याची मुलं चांगल्या ठिकाणी पोचली, बिचारीनं पेज खाऊन त्यांना मोठं केलं होतं. आणखीन एक गोष्ट, पण कारवारच कशाला, आमच्या साऱ्या कोकणातच मला खूप आवडतं ते म्हणजे आमचं एक वचन. आम्ही फक्त स्वामींचा उल्लेख बहुवचनी करतो. नाहीतर कुणाचाही मुलगा मोठा कलेक्टर होऊन आला तरी महामायेच्या देवळातला मुरारी वाजंत्री वाजवताना थोडासा थांबून त्याला म्हणेल, काय रे मुला, धनुमामाचा रुद्राना रे तू, कलेक्टर झालास, बरं झालं रे बाबा. ती माया माझ्या लहानपणी मला कारवारात खूप मिळाली. कारवारकरांच्या स्वरातात्या, आवडाक्का, अंतुबाप, मंगेश मामा यांनी ती माया दिली. सुरू पार्कनी दिली, समुद्र किनाऱ्यांनी दिली, कारवारच्या सदाशिवगडच्या मुरलीधरानं आणि महामायेने दिली. आणि म्हणूनच आज सुद्धा कोणाच्याही तोंडून कारवार हे शब्द ऐकले किंवा कारवार ही अक्षरं जरी वाचली तरी मी खूप लहान होतो आणि चुकून म्हणालो, बाप्पा मला एक गोष्ट सांगतोस का रे? मला इतकं लहान करण्याची शक्ती कारवार खेरीज इतर कोणत्याही अक्षरात नाही. धन्यवाद. पुढे कोणाचं आहे? झालं सर, झालं. रेकॉर्डिंग आहे ना एकांचं? रेकॉर्डिंग थांबवा सुनीलजी. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग थांबू? थांबवा. हो.